महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत गांजा विक्री करणारा इसम जेरबंद. 2 किलो 300 ग्रॅम वजनाचा तयार गांजा जप्त. भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियान या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थांच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमाच्या विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी संदीप घुगे, माननीय पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सांगली व प्रनिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत अंमली पदार्थांचा साठा, विक्री व वितरण करणारे इसमांबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील DB पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचित केले होते। दिनांक 14 फेब्रुवारी रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक नानासाहेब चंदनशिवे यांना गोपनीय माहिती मिळाली की धनंजय भोसले हा नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील रजपूत गार्डन मंगल कार्यालय जवळ कोल्हापूर ते पंढरपूर जाणारे NH 166 चे उड्डाण पुलाखाली येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने सदर बातमीवरून संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तत्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील DB पथकास रवाना करून सदर इसमावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले। वरील प्रमाणे नमूद DB पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळाले बातमीप्रमाणे मिरज येथील रजपूत गार्डन मंगल कार्यालय जवळ कोल्हापूर ते पंढरपूर जाणारे NH 166 चे उड्डाण पुलाखाली पंच फोटोग्राफर यांच्यासह जाऊन तेथे सापळा रचून थांबले असता थोड्या वेळात सदर ठिकाणी हातात केसरी रंगाची कापडी पिशवी घेऊन एक संशयित इसम येऊन थांबला। त्याचा संशय आल्याने पोलीस पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करीत संशयित इसम धनंजय बळवंत भोसले, वय 33 वर्षे, राहणार साई मंदिर पाठीमागे, MIDC रोड, मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली याच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांजा नामक अंमली पदार्थाचा एकूण 57,510 रुपये किमतीचा 2 किलो 300 ग्रॅम वजनाचा तयार गांजा मालाचा साठा जप्त केला असून त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदरचा तयार गांजा माल गुन्ह्यातील इतर संशयित नामे सूरज नागनाथ सरवदे, राहणार सोलापूर यांच्याकडून मागून मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करीत असल्याचे निष्पन्न झालेले आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर हे करीत असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी सांगितले।